विद्यार्थी मित्रांनो, या वर्षीच्या शैक्षणिक वर्षाच्या 5व्या सत्रात मी राजश्री देशपांडे तुम्हा सर्वांचे स्वागत करते. मी तुम्हाला व्यवसाय नियामक कायदे हा विषय शिकवणार आहे. कायद्याला आपण सोप्या भाषेत नियम असेही म्हणू शकतो. नियमांमुळे आपले जीवन सुलभ व सुरळीतपणे चालण्यास खूप मदत होते आणि त्यामुळेच जाचक किंवा त्रासदायक वाटणारे नियम आपण स्वीकारतो व त्यामुळे आपल्याला फायदाच होतो. जसे वैयक्तिक जीवनात नियमांना खूप महत्त्व आहे, तेवढेच किंवा त्याहीपेक्षा जास्त महत्त्व कायद्याचे सामाजिक व व्यावसायिक जीवनात आहे. ज्याप्रमाणे नियम पाळत असताना आपले जीवन अस्ताव्यस्त होऊ शकते, ज्याप्रमाणे नियम पाळत नसताना आपले जीवन अस्ताव्यस्त होऊ शकते, त्याचप्रमाणे जर कायदा नसेल तर मनुष्याचे सामाजिक किंवा व्यावसायिक जीवन विस्कळीत होऊ शकते. तसेच शांतता व सुव्यवस्था यांचासुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारे अतिशय महत्त्वपूर्ण असलेला कायदा हा आपल्या अभ्यासाचा विषय आहे. हा विषय शिकवण्याचा उद्देश एवढाच की तुम्हाला व्यावसायिक जगताला सामोरे जाताना काही महत्त्वाच्या व्यावसायिक कायद्यांची ओळख व्हावी. तर वळूयात आपल्या विषयातील घटकांकडे, म्हणजेच आपल्या सिलेबसकडे. कुठलाही व्यवसाय करताना किंवा एखाद्या व्यवसायात काम करत असताना बऱ्याच वेळा आपल्याला करारांना सामोरे जावे लागते किंवा विविध स्वरूपाचे व्यावसायिक करार करावे लागतात. या कारणाने आपला पहिला युनिट हा भारतीय करार कायदा 1872 हा आहे. यात तुम्हाला करार म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या इत्यादी गोष्टींसोबतच प्रस्ताव, स्वीकृती, मुक्त संमती, प्रतिफल इत्यादी तांत्रिक बाबींविषयी माहिती घेता येईल आणि त्यासोबतच कराराची पूर्तता, समाप्ती व करारभंगाच्या उपाययोजनाही तुम्ही याच घटकात शिकणार आहात. दुसरं युनिट आहे विशेष करार. यात आपण काही विशिष्ट प्रकारचे करार अभ्यासणार आहोत. ते म्हणजे निक्षेपाचे व तारणाचे करार आणि अभिकर्त्याचे करार. याशिवाय या पाठातच आपण निक्षेपदाता, निक्षेपगृहीता, अभिकर्ता व मालक यांचे अधिकार व कर्तव्येही अभ्यासणार आहोत. आता वळूयात तिसऱ्या युनिटकडे, जो आहे वस्तू विक्री कायदा 1930. हा आपला तिसरा युनिट आहे. यात मालविक्री करार, मालविक्री व मालविक्री ठराव, अटी व आश्वासने, मालकी हक्काचे हस्तांतरण तसेच आदत्त विक्रेता याबद्दल माहिती या पाठात आपण घेणार आहोत. चौथ्या युनिटमध्ये आपण आणखी एका महत्त्वपूर्ण कायद्यासंबंधी माहिती घेणार आहोत. तो म्हणजेच ग्राहक संरक्षण कायदा 2019. दैनंदिन व्यवहारात आपल्याला विविध व्यवहारांना सामोरे जाताना उपभोक्ता किंवा ग्राहकाच्या हक्क व अधिकारासंबंधी सर्व बाबी या कायद्यात येतात किंवा या कायद्यात आपल्याला शिकायला मिळतात. तसेच भारतातील ग्राहक चळवळ, ग्राहक संरक्षणासाठी कायदेशीर तरतुदी या संदर्भातील माहिती आपण या पाठात अभ्यासणार आहोत. याशिवाय जिल्हा, राज्य व राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग याविषयी माहिती आपल्याला या पाठात मिळणार आहे. आणि आपला शेवटचा युनिट आहे माहिती अधिकार कायदा 2005. यात माहिती अधिकार
व सार्वजनिक अधिकाराबद्दल माहिती मिळेल. माहिती मिळविण्याची प्रक्रिया तसेच केंद्रीय व राज्य माहिती आयोगासंबंधी सर्व माहिती, त्यासोबतच अपील व दंड या संदर्भातही माहिती आपण या युनिटमध्ये घेणार आहोत. तर हा आपला सिलेबस आहे. या विषयासाठी पण तुम्हाला 80 मार्काचा लेखी पेपर तर 20 मार्कांचे इंटरनल सबमिशन राहील. एक्सक्यूज मी. आज आपण हा व्हिडिओ इथेच थांबूयात. पुढील व्हिडिओमध्ये आपण आपला पहिला युनिट सुरू करूयात. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.